नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्मकंपोस्टमध्ये फंगस का येतो आणि तो चांगला आहे का वाईट। गांडूळ खतामध्ये वर्मकंपोस्ट, बुरशी, फंगस आणि इतर सूक्ष्मजीवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, जे सेंद्रिय कचऱ्याचे विघटन करून उत्तम दर्जाचे खत तयार करतात। गांडूळ खतातील बुरशी आणि सूक्ष्मजीव, फंगस अँड मायक्रोऑर्गॅनिझम्स इन वर्मकंपोस्ट। कार्य: गांडूळ खत तयार करताना गांडूळ आणि सूक्ष्मजीव एकत्र काम करतात। बुरशी आणि बॅक्टेरिया सेंद्रिय कचरा मऊ करतात, ज्यामुळे गांडुळांना तो खाणे सोपे जाते। महत्त्वाची बुरशी: यामध्ये प्रामुख्याने ट्रायकोडर्मा, आस्परगिलस आणि पेनिसिलियम सारख्या उपयुक्त बुरशीचा समावेश होतो, ज्या वनस्पतींच्या वाढीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात। प्रक्रिया: गांडुळांच्या पचनसंस्थेतून गेल्यानंतर या कचऱ्यावर सूक्ष्मजीवांची क्रिया होऊन पोषक घटक वाढतात। गांडूळ खत म्हणजे काय? गांडुळांच्या विष्ठेपासून तयार झालेले उच्च दर्जाचे खत। उपयुक्त बुरशीचे फायदे: जमिनीतील सेंद्रिय कार्बन वाढवतात, वनस्पतींना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश सहज उपलब्ध करून देतात, हानिकारक बुरशीवर नियंत्रण ठेवतात। साहित्य: शेतातील कचरा, शेण, माती, गांडूळ, रेड विग्लर्स, आयसेनिया फेटिडा। हवामान: तापमान होत आणि ओलावा मॉइश्चर योग्य असणे गरजेचे आहे। काळ: साधारणपणे 60 ते 90 दिवसात खत तयार होते। टिप: गांडूळ खत तयार करताना बेडमध्ये जास्त ओलावा राहिल्यास पांढरी किंवा काळी बुरशी जास्त वाढू शकते, त्यामुळे योग्य हवा खेळती राहणे आवश्यक आहे। गांडूळ खतात वर्मकंपोस्ट आढळणाऱ्या बुरशी केवळ कचरा कुजवण्यासाठीच नाही, तर वनस्पतींचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठीही बॉडीगार्ड म्हणून काम। 1. गांडूळ खतातील मुख्य उपयुक्त बुरशी: ट्रायकोडर्मा ही सर्वात महत्त्वाची जैविक बुरशी आहे। ती मातीतील हानिकारक बुरशीचा नाश करते आणि मुळांभोवती सुरक्षा कवच तयार करते। मायकोरायझा ही बुरशी मुळांशी सहजीवन जगते। ती जमिनीतील लांब अंतरावरील पाणी आणि स्फुरद फॉस्फरस शोषून वनस्पतीला पुरवते। आस्परगिलस आणि पेनिसिलियम या बुरशी सेंद्रिय पदार्थांमधील सेल्युलोज तोडण्यास मदत करतात, ज्यामुळे खत लवकर तयार होते। 2. बुरशीचे वनस्पतींसाठी फायदे: रोग नियंत्रण: ट्रायकोडर्मासारख्या बुरशी मर रोग, मुळकूज आणि खोडकूज यांसारख्या मातीतून पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रण मिळवतात। उत्पादनात वाढ: जैविक बुरशीच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादनात 40% वाढ होऊ शकते असा ग्राउंडचा अहवाल सांगतो। मुळांचा विकास: या सूक्ष्मजीवांमुळे पांढऱ्या मुळांची वाढ वेगाने होते, ज्यामुळे झाड अधिक मजबूत बनते। 4. योग्य वातावरणाची गरज: बुरशी आणि गांडूळ दोघांच्याही वाढीसाठी खालील बाबी महत्त्वाच्या आहेत। तापमान: साधारणपणे ते दरम्यान असावे। ओलावा: बेडमध्ये 40 ते 50% ओलावा असणे आवश्यक आहे। सावली: थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षणासाठी छपराची गरज असते। अग्राउंड. अधिक 3. शासकीय योजना: महाराष्ट्रात गांडूळ खत युनिट उभारण्यासाठी विकासपीडियानुसार 50% अनुदान, कमाल ₹30,000 दिले जाते। गांडूळ खतामध्ये वर्मकंपोस्ट बुरशी येणे ही एक सामान्य समस्या आहे, जी प्रामुख्याने जास्त ओलावा किंवा हवेच्या कमतरतेमुळे होते। गांडूळ खतातील बुरशीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात। गांडूळ खतातील बुरशी घालवण्याचे उपाय: ओलावा कमी करा: बुरशी दिसल्यास बेडमधील ओलावा कमी करा। पाणी देणे काही दिवस बंद करा। हळद पावडर: बुरशी लागलेल्या जागेवर हळद पावडर टाका, हळद नैसर्गिक बुरशीनाशक म्हणून काम करते। बेड हलवणे: टर्निंग: बेडमधील हवा खेळती राहण्यासाठी वरचा थर खालच्या थराशी हलवा। टर्न: यामुळे गांडुळांना ऑक्सिजन मिळतो आणि बुरशी नष्ट होते। जास्त पाणी काढून टाकणे: जर बेडमध्ये खूप पाणी साचले असेल तर ते बाहेर काढावे। सुका पालापाचोळा: ओलावा वाढल्यास कोरडा पालापाचोळा किंवा कुजलेले सुके सेंद्रिय पदार्थ बेडमध्ये मिसळावेत। बुरशी टाळण्यासाठी काळजी: प्रिकॉशनरी मेजर्स. पाण्याचे योग्य प्रमाण: गांडूळ खताच्या बेडमध्ये नेहमी 50 ते 60% ओलसरपणा असावा। खूप जास्त पाणी देऊ नका, यामुळे पाणी साचून बुरशी येते। कचरा कुजवून वापरणे: खड्ड्यात टाकण्यापूर्वी सेंद्रिय कचरा 15 ते 20 दिवस कुजवून घ्यावा। हवेशीर जागा: गांडूळ खताचा प्रकल्प सावलीत आणि हवेशीर ठिकाणी असावा। गोणपाट: बेडवर ओले गोणपाट ज्यूट बॅग झाकून ठेवावे, पण ते खूप जास्त ओले नसावे। महत्त्वाची टीप: गांडूळ खतातील बुरशीमुळे अनेकदा गांडुळांची पैदास कमी होते, त्यामुळे वेळेवर उपाय करणे आवश्यक असते। गांडूळ खतात प्रामुख्याने 2 प्रकारच्या बुरशी आढळतात: उपयुक्त मित्र बुरशी आणि हानिकारक बुरशी। 1. उपयुक्त बुरशी बेनिफिशियल फंगी. या बुरशी खत कुजण्याच्या प्रक्रियेत मदत करतात आणि पिकांचे रोगांपासून संरक्षण करतात। ट्रायकोडर्मा माहिती: ही एक अतिशय महत्त्वाची मित्र बुरशी आहे। ती गडद हिरव्या रंगाची असते।
फायदे: ही बुरशी पिकांच्या मुळांभोवती सुरक्षा कवच तयार करते, ज्यामुळे जमिनीतून होणारे मुळकूच, मर आणि खोडकूच यांसारखे रोग टाळता येतात. तसेच ही सेंद्रिय पदार्थ जलद कुजवण्यास मदत करते. ॲक्टिनोमायसिट्स. माहिती: ही पांढऱ्या धाग्यांसारखी व्हाईट फिलमेंट्स दिसते. तांत्रिकदृष्ट्या हे जीवाणू बॅक्टेरिया असले तरी दिसताना बुरशीसारखे दिसतात. फायदे: हे लाकूड, काड्या किंवा पानांमधील कडक भाग, सेल्युलोज आणि लिग्नन तोडण्याचे काम करतात, ज्यामुळे खत लवकर तयार होते. 2. हानिकारक किंवा सामान्य बुरशी. हार्मफुल कॉमन फंगी. खतामध्ये ओलावा वाढल्यास किंवा अन्न जास्त झाल्यास या बुरशी तयार होतात. ॲस्परजिलस आणि पेनिसिलियम. ॲस्परगिलस आणि पेनिसिलियम. माहिती: या बुरशी अनेकदा पिवळ्या, काळसर किंवा निळ्या रंगाच्या थराच्या रूपात दिसतात. परिणाम: या बुरशींची वाढ जास्त झाल्यास गांडुळांना श्वसनास त्रास होऊ शकतो किंवा त्यांच्या हालचाली मंदावतात. पांढरी बुरशी. व्हाईट मोल्ड फाज. माहिती: बेडवर कापसासारखा पांढरा भाग दिसतो. कारण: हे सहसा ओव्हरफीडिंग, जास्त अन्न टाकणे किंवा बेडमध्ये हवा खेळती नसल्याचे लक्षण आहे. बुरशी ओळखण्याची सोपी पद्धत. बुरशीचा रंग प्रकार. काय करावे? हिरवा उपयुक्त. ट्रायकोडर्मा उत्तम, काहीही करण्याची गरज नाही. पांढरा धागा उपयुक्त. ॲक्टिनोमायसिट्स चांगले लक्षण, खत नीट तयार होत आहे. पांढरा कापसासारखा सामान्य बुरशीयन टाकणे कमी करा आणि बेड हलवा. काळा पिवळा थर हानिकारक असू शकते. ओलावा कमी करा आणि हळद पावडर टाका. जर तुम्हाला तुमच्या खत प्रकल्पात बुरशीचा नेमका रंग माहीत असेल तर सांगा, जेणेकरून मी अधिक अचूक उपाय सुचवू शकेन. तुमच्या गांडूळ खतात कोणत्या रंगाची बुरशी दिसत आहे? धन्यवाद. अधिक माहितीसाठी, शेती आणि सेंद्रिय खतांच्या जगात अपडेट राहण्यासाठी भूमिपुत्र वर्मी कंपोस्ट ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.